हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सोनाज अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की ॲडॅप्टेशन इन प्लांट्स कसं होतं, ॲडॅप्टेशन डेझर्ट प्लांटमध्ये कसं होतं, स्नोवी रिजनमध्ये कसं होतं. तर आज आपण बघणार आहोत ॲडॅप्टेशन इन ॲनिमलमध्ये कसं ॲडॅप्टेशन होतं, ॲनिमल स्वतःला कसं त्या वातावरणाशी अनुकूलित करतात, स्वतःशी काय बदल करतात, हे आज आपण बघणार आहोत. तर बघा इथे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल आज आपण हा टॉपिक बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून आहे, कोणत्या जिल्ह्यातून आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, बघा इथे काय म्हटलं पहिलं मेक अ लिस्ट. त्यापूर्वी एक बघा इथे दिले माय फ्रेंड द इंटरनेट. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट प्लांट अडॅप्टेशन फ्रॉम वेबसाईट लाईक www.mggnt.net. या वेबसाईटून तुम्हाला ॲडॅप्टेशन कसं होतं प्लांटमध्ये ही तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळवायची. नंतर बघा मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल इन युअर सराउंडिंग. तुमच्या सभोवताली असणाऱ्या प्राण्यांची लिस्ट बनवा. कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल लिस्टेड बाय युअर फ्रेंड विथ युअर लिस्ट. आणि तुमच्या मित्राने जी यादी केलेली आणि तुम्ही जी यादी केलेली, जी लिस्ट केलेली, त्यामध्ये कम्पॅरिझन करा की या प्राण्यांमध्ये आणि त्या प्राण्यांमध्ये काय फरक आहे. डिस्कस द हॅबिटंट. त्यांचे राहण्याचे ठिकाण, हॅबिटंट म्हणजे त्यांचे राहण्याचे ठिकाण तुम्ही डिस्कस करा. फूड हॅबिटंट म्हणजे त्यांच्या खाण्याच्या सवयी. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे शरीराची विविधता. ऑफ बॉडी स्ट्रक्चर लाईक अ व्हर्टिबल कॉलम, की त्यांना व्हर्टिबल कॉलम आहेत का. व्हर्टिबल कॉलम म्हणजे त्यांना पाठीचा कणा आहे का. विंग्स, गिल्स, टेल्स एक्सेट्रा. विंग्स म्हणजे पंख, गिल्स म्हणजे टेल्स म्हणजे शेपूट. हे सर्वांचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. अँड प्रिपेअर चार्ट, आणि त्यामुळे एक चार्ट तुम्हाला तयार करायचा आहे. व्हॉट अ डिफरंट डू यू सी बिटवीन टेरिस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल. तुम्हाला टेरिस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक ॲनिमल काय डिफरंट दिसतो हे तुम्हाला पाहायचं आहे. आणि ॲक्वॅटिक म्हणजे जलचर आणि टेरिस्ट्रियल म्हणजे भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे, पाण्यात राहणारे. या प्राण्यांमध्ये तुम्हाला काय बदल दिसतात हे तुम्हाला डिस्कस करायचं आहे. ॲज द बघा इथे आन्सरसुद्धा दिलेलं आहे. ॲज द कम्पेअर टू द टेरिस्ट्रियल ॲनिमल द स्किन अँड द बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल अपेअर टू द अंडरगोन चेंजेस. तर त्यांची स्किनमध्ये पण शेपमध्ये बदल असतात, स्किनमध्ये बदल असतात. फिशेस हॅव अ स्केल ऑन द स्किन अँड फिन्स. स्केल म्हणजेच काय, तर स्केल म्हणजेच खवले. आता माशांच्या अंगावर बघा इथं खवले, सापाच्या अंगावर असं हे जे गोल गोल आहेत ना, याला खवले म्हणतात. आणि फिन्स म्हणजे त्यांना माशाच्या अंगावर एक पर आलेलं असतं, पंख आलेलं असतं. बघा इथे दिलेलं आहे आपला फिन्स. हे जे माशाच्या अंगावर आलेले फिन्स आहे, म्हणजे फिशेसला त्यांच्या अंगावर खवले असतात आणि हे फिन्स असतात. फिशेस हॅव स्केल ऑन द स्किन अँड फिन्स ऑन दी बॉडी. देअर बॉडी टॅपर टुवर्ड बोथ इट्स एंड. ती अशी निमुळती झालेली आहे. बघा त्याचा आकार असा निमुळता आहे. लाईक स्पिंडल शेपची ती आहे. फिश ब्रीथ विथ गिल्स. फिश ही नाकाद्वारे श्वास घेत नाही. फिश ही जी त्याच्या गिल्सद्वारे श्वास घेत असते. गिल्स म्हणजे कल्ले. बघा इथे दिलेले आपल्याला. इथे तरी ती तिला नाक नसतं, ती कल्ल्यांद्वारे श्वासोश्वास करते, गिल्सद्वारे श्वास घेते. देअर आईज इज ट्रान्सफर टू आयलिड्स. त्यांचे जे पापण्या असतात त्या पारदर्शक असतात. दे हॅव एअर ब्लॅडर विदिन द बॉडी टू हेल्प देन फ्लोट. त्यांच्या शरीरामध्ये एअर ब्लॅडर्स असतात. एअर ब्लॅडर्स म्हणजे हवेच्या पिशव्या, त्याच्यामुळे त्यांना पोहण्यामध्ये मदत होते. मग इथे 4 क्वेश्चन्स दिलेले आहे आपल्याला. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ फ्रॉग, डक अँड टॉर्टॉइज. तर फर्स्ट क्वेश्चन आहे ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स ऑफ दिस ॲनिमल. की या प्राण्यांमध्ये त्यांच्या पायांचा त्यांना काय उपयोग होतो. तर ऑब्वियसली ऑल दी 3 ॲनिमल्स म्हणजेच फ्रॉग, डक अँड टॉर्टॉइज, दॅट इज देअर लेग फॉर लोकोमोशन अँड स्विमिंग. ते लोकोमोशन करू शकतात आणि ते स्विमिंगसाठी त्यांचा यूज करतात. सेकंड क्वेश्चन व्हॉट हेल्प फ्रॉग शुड ब्रीथ अंडर वॉटर. बेंडूक पाण्यात कसा श्वास घेतो. तर व्हेन इन वॉटर फ्रॉग ब्रीथ विथ द हेल्प ऑफ स्किन. तो त्याच्या स्किनने श्वास घेतो. ओके, त्वचेने. तिसरा क्वेश्चन आहे ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हिंड्स लेग्स ऑफ अ फ्रॉग. बेंडकाचे लांब पायांचा त्याला काय उपयोग होतो. व्हेन अँड लँड फ्रॉग. त्याचा आन्सर आहे की व्हेन ऑन लँड फ्रॉग. जेव्हा तो जमिनीवर असतो
तेव्हा तो जम्पिंगसाठी त्याचा यूज होतो. आणि वेन इन वॉटर सेम लेग्स आर यूज इन स्विमिंग. जेव्हाच तो सेम कंडिशनला पाण्यामध्ये असतो त्याचा उपयोग तो स्विमिंगसाठी करतो, पोहण्यासाठी करतो. चौथा क्वेश्चन आहे, वाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर. तो बदकाचे पाण्यात का भिजत नाही. बदक जो असतो ना डक, तो पाण्यात का ओला होत नाही. तर त्याचा आन्सर वॉटर फ्लोज ऑफ फ्रो द वॅक्सी लेअर ऑफ फिदर्स अँड दस डक डज नॉट गेट वेन इवन इन वॉटर. कारण त्याच्या डकच्या बदकाच्या शरीरावर वॅक्सी लेअर प्रेझेंट असते, एक मेणाचा थर चिकट लेअर प्रेझेंट असते, त्याच्यामुळे तो ओला होत नाही. बघा तुम्हाला यांचे जर ॲन्सर लिहायचे असतील तर मी ते एक ॲन्सर दिले तुम्हाला वाटलं तुम्ही व्हिडिओ यूज करून लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. आय होप तुम्ही लिहिलं असेल किंवा स्क्रीनशॉट काढला असेल त्यांचा. तर बघा, ॲज द फ्रॉग अँड डग हॅव अ वेब टोज. वेब टोज म्हणजे काय, तर बघा इथं डगचे जे टोज आहे, जे हे बघा पाय ते चिकटलेले असतात जमिनीला. दे कॅन यूज देअर लेग्स फॉर आवर्स. म्हणजेच ते त्यांचं यूज हे पोहण्यासाठी करतात. वॉटर फ्लोज ऑफ द व्हॅक्झी फिदर ऑफ बर्ड लाईक डक अँड अ वॉटर हेन. त्याच्यावर व्हॅक्झी लेअर प्रेझेंट असते फिदर्सवर, पंखांवर. तर वॉटर हेन म्हणजे पाण्यात राहणारी कोंबडी आणि डक म्हणजे बदक. वेब टोज त्यांची जी टोज असतात ते चिकटलेले असतात. स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रायंग्युलर हेड शेप. त्यांची स्किन जी असते ती स्मूथ असते आणि ट्रायंग्युलर शेपमध्ये त्यांचं हेड असतं. हे बघा इथे दिसले, ट्रायंग्युलर शेपमध्ये त्यांचं हेड असतं. फ्रॉग टू द स्विम इझिली थ्रॉट वॉटर. दे कॅन लिव्ह ऑन द लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रॉग द स्किन इन वॉटर अँड युझिंग द नोज अँड लंग्स ऑर लँड. तर बघा तो जो आहे तो जमिनीवर पण राहतो ॲज वेल ॲज वॉटरमध्ये पण राहतो, पाण्यातही राहतो. कारण तो जेव्हा तो पाण्यात असतो ना तेव्हा तो स्किनद्वारे श्वास घेतो आणि जेव्हा तो लँडवर असतो म्हणजे जमिनीवर असतो तेव्हा तो त्याच्या लंग्सद्वारे श्वास घेत असतो, नोजद्वारे आणि लंग्सद्वारे श्वास घेत असतो. द टिपिकल कलर्स ऑफ फ्रॉग्स बॅक हेल्ड टू डी हाईड अमॉंग द ग्रासेस. त्याच्या टिपिकल म्हणजे त्याचा कलर, फ्रॉगचा जो कलर असतो थोडासा मळकटलेला असतो की जेणेकरून त्याला मध्ये ग्रासेसमध्ये गवतात लपायला मदत होते. मेक अ लिस्ट ऑफ नेम्स सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन. तुम्ही एक लिस्ट बनवा की ॲम्फिबियन्स म्हणजे ॲम्फिबियन्स तुम्हाला जे माहिती त्यांची एक लिस्ट बनवा. ओके. बघा तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड रिजन. तर फॉरेस्ट रिजन म्हणजे जंगली प्रदेशामध्ये आणि गवताळ प्रदेशामध्ये जे प्राणी कसे स्वतःमध्ये बदल करतात, सराउंडिंगमध्ये त्यांच्या बॉडी पार्ट्समध्ये बदल करतात, ॲडॅप्टेशन करतात, आपण हे बघूयात. ओके. कार्निवरस ॲनिमल लाईक दी वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. हे जे कार्निवरस ॲनिमल असतात ते म्हणजेच जंगली कुत्रे म्हणून आपण, कोल्हा किंवा टायगर म्हणजेच वाघ अँड लायन सिंह, यांना स्ट्रॉंग लेग असतात. म्हणजे त्यांचे जे पाय असतात ते मजबूत असतात कारण त्याच्यामुळे ते फास्ट रन करू शकतात आणि त्यांचं शिकार कॅप्चर करू शकतात, शिकार लवकर हाती घेऊ शकतात. दे हॅव अ क्लॉज अँड देअर कॅनाईन टीथ अँड शार्प द पॉइंटेड. त्यांचे जे क्लॉज म्हणजे नखे आणि कॅनाईन टीथ म्हणजे टोकदार दात असतात, सुडे असतात बघा ते दिलेले लायनची. त्यामुळे त्यांना शिकार पकडण्यास मदत होते. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ. यांच्या दाताचं फंक्शन काय आहे, तर ऑब्वियसली त्याचा आन्सर की शिकार पकडण्यासाठी त्यांना मदत होते किंवा प्राण्यांना फाडून घेण्यासाठी त्यांची मदत होते. त्यानंतर बघा टायगर हॅव अ पॅडेड पॉज. टायगरला पॅडेड पावज असतात. दिस एनेबल देम टू सायलेंटली स्टॉल देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. त्यांचा पायाचा त्याचे जे फ्लॅट पॅडेड पॉज असतात ते एकदम गादीसारखे असतात, मऊ असतात की ज्यामुळे ते चालतो त्या शिकारीला बासही होत नाही की वाघवाला सिंहाला असं, कारण ते ज्या गवतातही चालतं त्या गवताचा सुद्धा आवाज होत नाही, इतकं सायलेंटली इझिली. मग त्यामुळे ते त्यांचं इझिली खूप सहजपणे त्यांचं शिकार जे असतं ते कॅप्चर करू शकतात. The eyes of a predatory carnivorous are located in front of their head.
त्यांचे जे आईज असतात ते असे कपाळावर असतात जेणेकरून त्यांना समोरची शिकार लगेच दिसेल. इट हेल्प देम स्पॉट देअर प्रे फ्रॉम द लॉंग डिस्टन्स. त्यांच्या दूरच्या डिस्टन्सवर तरी त्यांचा शिकार असतो की त्यांना लगेच दिसतं ते. ओके. The eyes of herbivores are below the forehead. हर्बिवरस म्हणजे शाकाहारी प्राणी, त्यांचे जे आईज असतात, डोळे असतात, हे फॉरहेडच्या खाली असतात, म्हणजे कपाळाच्या खाली असतात. ऑन आयदर साईड ऑफ हेड. दिस गिव्ज देम वाईड अँगल विजन. त्यांच्यामुळे त्यांना वाईड अँगलमध्ये दिसतं. विच हेल्प टू प्रोटेक्ट देम दर प्रेडेटर्स. म्हणजे त्यांचे शिकार करणाऱ्या प्राण्यांपासून ते स्वतःचं संरक्षण करू शकतात. देअर लेग्स आर लॉंग. त्यांचे जे पाय असतात हे लॉंग असतात. अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूज. आणि ते स्ट्रॉंग असतात. विच अनेबल देम द रन फास्ट अँड टेकिंग लॉंग लिप्स. त्यांचं कार्य म्हणजेच ते जोरात पळू शकतात. हे जे हर्बिवरस प्राणी, बघा आता हरिण किती जोरात पळतं तसंच. देअर लॉंग अँड फ्रीली मूव्हिंग इयर्स. त्यांचे जे इयर्स असतात हे फार लांब असतात आणि मुवेबल असतात, ते हालचाल करतात, जेणेकरून त्यांना दूरही कोणी त्यांचा शिकारी म्हणजे शिकार करण्यासाठी प्राणी असेल तर त्यांना ऐकू येतं, त्यांना दूरचं फार ऐकू येतं. कॅन रिसीव्ह साऊंड फ्रॉम दी लॉंग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन. वेगवेगळ्या दिशाहून त्यांना आवाज येतात. डिअर अँड ब्लॅक बग्स हॅव कलर्स दॅट मरेज with the surrounding. Their teeth are strong and chewing through the plant material. तर बघा डिअर आणि ब्लॅक बग जे असतात त्यांचा कलर असे असतात की ते कुठेही लपू शकतात आणि त्यांचे टीथ आणि त्यांचे दात पण खूप स्ट्रॉंग असतात की जेणेकरून ते म्हणजे कोणीही खाण्यासाठी त्यांना मदत होते. तर बघा नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल. वाळवंटी प्रदेशातील ॲनिमल हे कसं ॲडॅप्टेशन करतं आपण हे बघू. डेझर्ट आर द कॅरेक्टरिस्टिक बाय द सर्व स्कॅटरी ऑफ वॉटर. डेझर्टमध्ये पाण्याची कमतरता असते. हेन्स डेझर्ट ॲनिमल हॅव अ थिक स्किन प्रिव्हेंट द लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. म्हणून त्यांच्या शरीरातून पाणी जाऊ नये म्हणून त्यांची त्वचा ही खूप थिक असते. देअर लेग्स आर लॉंग अँड फ्लॅट. त्यांचे जे लेग्स असतात हे खूप लांब आणि फ्लॅटेड असतात. अँड क्युशनस स्कोल दी नॉस्ट्रिल आर प्रिव्हेंट बाय फोल्ड ऑफ स्किन. त्यांचे जे नॉस्ट्रिल्स असतात बघायचे नॉस्ट्रिल त्याच्यावर स्किनचा एक लेअर असतो. आता जसे आपण गेलं समजा वाळवंटामध्ये किंवा आपल्याकडचे प्राणी समजा कुत्रा मांजर गाय तिथे जर आलं वादळ तर त्यांची जी रेती तिथली धूळ आपल्या नाकात जाईल म्हणून तिथल्या प्राण्यांच्या नाकपुड्यांवर असे स्किन प्रेझेंट असते की जेणेकरून ती धूळ माती रेती त्यांच्या नाकात जाऊ नये. दी आयलॅशेस आर लॉंग. त्यांच्या आयलॅशेस पापण्या खूप लॉंग असतात आणि दाट असतात. रॅट स्नेक स्पायडर लिझार्ड डेझर्ट लाईव्ह इन द डीप बुरोज ड्युरिंग डे टाईम अँड ॲक्टिव्ह अँड नाईट. हे जे रॅट्स असतात म्हणजे उंदीर पाली किंवा स्पायडर म्हणजे कोळी हे डेझर्टमध्ये जे त्यांना दुपारी म्हणजे उष्ण वातावरण असतं खूप गरम असतं त्यामुळे ते जमिनीत लपतात आणि ॲट द नाईट म्हणजेच रात्रीच्या वेळी हवेमध्ये थोडा गारवा आल्यावर ते बाहेर निघतात जमिनीतून. ओके. तर बघा नेक्स्ट टॉपिक बघा ॲडॅप्टेशन ॲनिमल ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजनमध्ये बर्फाळ प्रदेशामधले ॲनिमल कसं ॲडॅप्टेशन करतात आपण हे बघू आता. ओके. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड द इमेज ऑफ ॲनिमल लाईक याक पोलर बियर व्हाईट फॉक्स सिल्वर फॉक्स माउंटन गॉट सिबेरियन हस्की डॉग अँड स्नो लिओपार्ड्स. तुम्ही इंटरनेटवरून यांची इमेजेस फोटो डाउनलोड करा. सिल्वर फॉक्स असतील किंवा बियर कोल्हा अस्वल याल्क असेल माउंटन म्हणजे आपले बकरी असेल तिथले कुत्रे बर्फाळ प्रदेशातले जे कुत्रे असतात त्यांची तुम्ही इमेजेस डाउनलोड करा. कम्पेअर दिस इमेज टोज द सिमिलर ॲनिमल फ्रॉम द ट्रॉपिकल फॉरेस्ट. यांच्यामध्ये असणारे आणि फॉरेस्टमध्ये असणारे ॲनिमलचं कम्पॅरिझन करा. ओके. तर यांच्यावर असं सोनेरी व्हाईट सिल्वर बॉडी कलर. यांची जी बॉडी असते ना ती सिल्वर कलरची असते व्हाईट कलरची असते. लॉंग थिक हेअर ऑन दी स्किन. त्यांच्या शरीरावर असे बघा लॉंग म्हणजे केस खूप असतात दाट केस असतात लॉंग केस असतात कारण तिथे खूप थंडी असते. थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्यांचे केस हे शरीरावर फार केसेस असतात. आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल्स स्नोवी रिजन. हाऊ आर द युजफुल देम.
तर ऑब्वियसली थंडीपासून बचाव होण्यासाठी त्यांच्या अंगावर केस असतात, ताठ केस असतात. तर बघा नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन एरियल ॲनिमल. एरियल ॲनिमल म्हणजे हवेत उडणारे पक्षी. त्यांच्यामध्ये कसं ॲडॅप्टेशन होतं आपण हे बघू. तर व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल ऑन दी रोड अँड एरोप्लेन. तर मेन डिफरन्स विचारला आपल्याला की जमिनीवर चालणारे वाहने आणि हवेत उडणारं विमान एरोप्लेनमध्ये काय डिफरन्स. ऑब्वियसली व्हेकल हे जमिनीवर चालतात आणि एरोप्लेन हे हवेत उडतात. द स्पिंडल शेप ऑफ बॉडी ऑफ बर्ड्स आर मिनिमाइज दी रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाईंग. त्यांची बर्डची जी बॉडी असते ही स्पिंडल शेपमध्ये असते. हे बघा दिलं आपल्या स्पिंडल शेप बॉडी असते त्यांची, त्याच्यामुळे ते हवेत उडू शकतात. विथ हॉलो बोन्स. त्यांचे जे बोन्स असतात, हाडे असतात ते हॉलो म्हणजे पोकळ असतात, त्यांना वजन मुळीच नसतं. अ बॉडी कवरिंग अ फिदर अँड मोडिफिकेशन ऑफ अ 4 legs into the wings. Their body is light in weight and adapted for flying. त्यांचे हाडं जे ते पोकळ असल्यामुळे, बोन्स पोकळ असल्यामुळे त्यांना वजन नसतं. त्यांच्या अंगावर फिदर्स असतात, पंख असतात, त्याच्यामुळे ते हवेत इझिली उडू शकतात. द बॉडी ऑफ इन्सेक्ट ऑल्सो लाईट इन वेट. तसंच जे कीटक असतात ना त्यांचेसुद्धा बॉडी लाईट इन वेट असते, त्यांचंही वजन खूप कमी असतं. अँड टॅपर्स ॲट बोथ एंड. म्हणजे तेही असं एंडच्या दिशेने निमुळते असतात. दे कॅन फ्लाय ऑल्सो 2 pairs ऑफ द विंग्स अँड ऑल्सो वॉक इन 6 stick like legs. त्यांनाही 6 पाय असतात, तेही काही किडे उडू शकतात. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटॅजियम. तुम्ही बॅट म्हणजेच वटवाघ कधी जेव्हा तुम्ही वटवाघ पण उडतं रात्री तेव्हा ते पॅटॅजियमच्या साह्याने उडतं. 3 fold ऑफ स्किन बिटवीन देअर फोरहेड्स अँड लिंक्स देअर. त्यांच्या फोरलेग्समध्ये आणि हिंड लेग्स म्हणजे एक स्किनची लेअर असते, त्याच्यामुळे ते उडू शकतात. त्याचे पंख पातळ असतात, त्यामुळे त्यांना उडणेही सोपे होते. आणि पुढच्या आणि मागच्या पायाला एक जोडणारा त्यांना एक पातळ पडदा असतो, त्याच्यामुळे पण ते उडू शकतात. त्याच्यामध्ये लास्ट टॉपिक आहे आपल्या या व्हिडिओचा, तो म्हणजे ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. तर रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. हे कसे ॲडॅप्टेशन करतात हे आपण आता बघू. ऑब्झर्व फ्रॉम द डिस्टन्स हाऊ स्नेक अँड अर्थवॉर्म क्रीप. अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ, स्नेक म्हणजे साप. ओके, तर यांचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायला सांगितलं आहे. विच ऑर्गन डू नॉट दे यूज फॉर द क्रिपिंग. लेग, त्याच्या आन्सर लेग आहे. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. नोट एनी सच चेंजेस. ॲनिमल लाईक हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, crocodile and their muscle for the creeping. Similarly, they show adaptations in skin, soles of feet, body color, etc. For example, the house lizard and monitor lizard have claws, toes, and thin soles, where snake have a scaly skin. तर बघा सापाला किंवा कासवाला असं स्केली स्किन असतं. स्केली स्किन म्हणजे स्केल म्हणजेच खवले. त्यांच्या अंगावर असे काळे काळे बघा डाग असतात ना, याला खवले म्हणतात. आपल्या घरातले जे पाल असते बघा, ते इमेजली आपल्या घरातले पाल्याच्या अंगावर पण असे बारीक बारीक खवले असतात. तर आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला ॲडॅप्टेशन इन फूड ॲनिमल. हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर त्यापूर्वी व्हिडिओ संपण्याच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सलासुद्धा शेअर करा, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, गुड बाय.